नमस्कार, मी साटम. तुम्हाला माहिती असेल मागच्या ब्रिजवरून ती लोक खाली उतरतात आणि खूप फ्रस्ट्रेटेड झालेली असतात. कारण पहिलं तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला होस्टेज पॉईंट बनवायचा असतो, पण त्यामध्ये त्यांनी यश येत नाही. त्यामागचं एक इम्पॉर्टंट कारण म्हणजे सीडीमध्ये जेवढी लोक पाहिलेली असतात तेवढी लोक काही तिथे अवेलेबल नसतात. आणि दुसरं रिझन म्हणजे स्टेशनना चारही साईडनी उघडं असतं, त्यामुळे तसं ते होस्टेज पॉईंट बनवू शकत नाही. आणि पोलिसांनी ज्या प्रकारे रिटॅलिएट केलं होतं त्यामुळे कदाचित ती गोष्ट पॉसिबल झाली नाही. मग ह्याच गल्लीमध्ये ती लोक आतमध्ये चालत आली. येता येता त्यांनी बऱ्यापैकी इथे 2-3 लोक होती, त्यांच्यावर फायर सुद्धा केलं. एक दिवशी त्यांचं कर्म इतकं बलवत्तर होतं की ते पुढच्या गल्लीत किंवा पुढच्या गेटजवळ निघून गेले. इथे बाजूला आझाद मैदान पोलीस स्टेशन आहे, पण ते त्यांना दिसलं नाही किंवा काय झालं माहीत नाही. इतके धाडसी निघाले ते आणि पुढे निघून गेले. जाता जाता सांगितल्याप्रमाणे इथे काही मंडळी गप्पा गोष्टी करत बसली होती काम संपून. त्यांच्यावर फायर केला. एका व्यक्तीकडनं पाणी मागितलं, पाणी पिऊन झाल्यावर त्या व्यक्तीवर सुद्धा फायर केलं. पण बघा, प्रत्येक वेळेला नशीब साथ देईल की नाही माहिती नाही. ह्या रस्त्यांवरून जात असताना ते लोक रिग्रुप होण्याचा प्रयत्न करत होते आपल्या साथीदारांबरोबर. त्यांना काही मार्ग सापडत नव्हता. त्यावेळेला हा मागचा गेट तुम्ही पाहताय, हा बंद होता. त्यावेळेला ते रिग्रुप होण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना एक्झॅक्ट कळत नव्हतं की काय करायचं ते. त्यावेळेला त्यांना तो गेट दिसला. काही लोकांचं कर्म त्यांच्यापेक्षा जास्त बलवत्तर होतं, त्यामुळे तो गेट बंद मिळाला. त्यांनी उडी मारली आणि आतमध्ये प्रवेश केला. आता तुमच्या लक्षात येईल टोपोग्राफी ह्याच गेटनी कसाब आणि इस्माईल दोघं जण आतमध्ये प्रवेश करतात. बघा, सरकारी इमारत असल्यामुळे मी खूप जास्त ओपनली बोलू शकत नाही, पण जितकं रेकॉर्ड करू शकतो तितकं रेकॉर्ड करेन मी. तर आता मी कामा हॉस्पिटलच्या आवारामध्ये एक्झॅक्ट त्या जागेवर जाऊन तुम्हाला दाखवतो. जर काही गोष्टी कव्हर नाही झाल्या तर मला माफ करा.